10 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. जानेवारीचा महिना. सोनं आणि चांदीचे भाव ऑल टाइम हाय होते. चांदीनं इतिहासात पहिल्यांदाच 4 लाख रुपयांचा टप्पा क्रॉस केला. तर सोनंसुद्धा 1,80,000 रुपयांपर्यंत गेलं. आता इथून सोनं आणि चांदीचे भाव आणखी किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अचानक मार्केट क्रॅश झालं. जानेवारीच्या शेवटी या दोन्ही धातूंचे भाव ऑल टाइम हाय होते. ते पुढच्याच आठवड्यात प्रचंड वेगाने कोसळले. त्यानंतर काही काळ भाव स्थिर राहिले. पण आता भाव पुन्हा वाढत असल्याचं दिसतंय. सोनं आणि चांदीमधला हा चढ-उतार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय. त्यातच प्रसिद्ध इन्व्हेस्टर रॉबर्ट कियोसाकी यांनी सोनं आणि चांदी खरेदी करणं थांबवल्याचं म्हटलं. यामुळे गोंधळ आणखी वाढला. आता सोनं आणि चांदीचे भाव आणखी खाली येणार की ते पुन्हा एकदा वाढणार हा मोठा प्रश्न आहे. नेमकं काय घडतंय? सोनं आणि चांदीचे भाव अचानक का कोसळले? आता कियोसाकी यांनी या धातूंची खरेदी का थांबवली? याआधी त्यांनी काय दावे केले होते? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहताय थरार सत्य. सगळ्यात आधी सध्या सोनं आणि चांदीच्या मार्केटमध्ये काय घडतंय ते सांगतो. शुक्रवारी 6 फेब्रुवारीला MCX वर चांदीच्या किमतींमध्ये मोठा भूकंप आला. चांदीचे रेट 6% घसरून 2,29,000 रुपये प्रति किलो एवढे झाले. तर सोन्याचे भावसुद्धा प्रति तोळा 1,50,000 रुपयांच्या खाली आले. आकडेवारी पाहिली तर फक्त एका आठवड्यात चांदीच्या भावांमध्ये जवळपास 30,000 रुपयांची घसरण झाली. तर मागच्या महिन्यात ऑल टाइम हाय रेट गाठल्यानंतर चांदीच्या दरांमध्ये 1,80,000 रुपये म्हणजे जवळपास 44% घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा विचार करायचा झाला तर शुक्रवारपर्यंत सोनं ऑल टाइम हाय रेटवरून 18% म्हणजे जवळपास 33,000 रुपये स्वस्त झालं होतं. सोनं आणि चांदीमध्ये मागच्या आठवडाभर ही घसरण सुरूच होती. शनिवारी या दोन धातूंचे भाव काही प्रमाणात वाढले. शनिवारी 7 फेब्रुवारीला MCX वर 1 किलो चांदीचे रेट 20,000 वाढून 2,50,000 रुपयांच्या आसपास गेले. तर सोन्याचे भाव प्रति तोळा 2,500 ते 3,000 रुपयांनी वाढले. पण तरीसुद्धा एकेकाळी 4 लाखांपर्यंत गेलेली चांदी आता 2.5 लाखांवर आली आहे. तर 2 लाखांच्या आसपास गेलेलं सोनंसुद्धा 1.5 लाखांवर घसरलंय. आता इथून पुढे काय होणार? हे दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार हा प्रश्न आहे. ते पाहण्याआधी सोनं आणि चांदीचे भाव ऑल टाइम हायवरून अचानक एवढे खाली कसे घसरले ते पाहू. सोनं आणि चांदीचे भाव अचानक खाली येण्यासाठी कारणीभूत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली एक नेमणूक. ट्रम्प जानेवारी 2017 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जेरोम पॉवेल यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. ट्रम्प यांची भूमिका व्याजदर कमी करण्याची राहिली आहे. मात्र पॉवेल यांनी ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे व्याजदर कमी जास्त केले नाहीत. यामुळे या दोघांमध्ये लवकरच संबंध खराट झाले. हे संबंध एवढे बिघडले की ट्रम्प यांनी पॉवेल यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण ट्रम्प काही यशस्वी झाले नाहीत. पुढे 2021 मध्ये ट्रम्प यांचं अध्यक्षपद गेलं आणि जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी पॉवेल यांचा कार्यकाळ वाढवला. पण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी पॉवेल यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली. आता मे 2026 मध्ये पॉवेल यांचा कार्यकाळ संपतोय, ज्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळालेली. त्यांच्या जागी ट्रम्प यांनी 30 जानेवारीला फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती केली आणि हीच नियुक्ती गेम चेंजर ठरली. वॉर्श यांच्या नियुक्तीनंतर जगभरात सोनं आणि चांदीचे रेट ऑल टाइम हायवरून अचानक खाली आले. या घटनेला आता वॉर शॉक असं म्हटलं जातंय. पण असं नेमकं घडलं काय? वॉर्श यांच्या नियुक्तीनंतर सोनं आणि चांदीचे भाव अचानक खाली कसे आले? तर वॉर्श यांच्या नियुक्तीआधी इन्व्हेस्टर्स सोनं आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते. कारण इन्व्हेस्टर्सना वाटत होतं की ट्रम्प फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी असा माणूस आणतील ज्याची भूमिका व्याजदर कमी करण्याची असेल. असं केलं तर डॉलरची व्हॅल्यू आणखी कमी होईल आणि सोनं चांदीला आणखी महत्त्व मिळेल, असं इन्व्हेस्टर्सना वाटत होतं. आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात या धातूंची खरेदी करत होते. पण ट्रम्प यांनी नेमकं याच्या उलट केलं. त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती केली, ज्यांची भूमिका व्याजदर स्थिर ठेवण्याची राहिली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर इन्व्हेस्टर्सना विश्वास मिळाला की डॉलरची व्हॅल्यू कमी होणार नाही. यामुळे इन्व्हेस्टर्सनं पटापट सोनं आणि चांदीमधून आपले पैसे काढायला सुरुवात केली, ज्यामुळे जगभरात अचानक या धातूंचे भाव एवढे कोसळले. आता पुढे काय होणार? सोनं आणि चांदीचे भाव कमी होणार की वाढणार याबाबत प्रसिद्ध इन्व्हेस्टर्स रॉबर्ट कियोसाकी यांनी अलीकडेच सांगितलं की ते सध्या कोणतीही नवी गुंतवणूक करत नाहीयेत. कियोसाकी यांनी सांगितलंय की चांदीचे भाव जेव्हा $60 आणि सोन्याचे भाव $300च्या आसपास होते तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट थांबवली. कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार नफा खरेदी करताना मिळत असतो, विक्री करताना नाही. जर योग्य किमतीत खरेदी केली तर फायदा होत असतो असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि योग्य संधीची वाट पाहत आहेत. आता ही योग्य संधी केव्हा येणार? तर कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार चांदीचा रेट जेव्हा $74 आणि सोन्याचा रेट $400 पर्यंत जाईल तेव्हा ते पुन्हा खरेदी करू शकतात. या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अशाच प्रकारचा चढउतार पाहायला मिळू शकतो. येणाऱ्या काळात चांदीच्या किमती अस्थिर राहू शकतात, असं UBSच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. काही तज्ज्ञांच्या मते पुढच्या वर्षी मार्चपर्यंत चांदीचा भाव प्रति अंश $134 पर्यंत पोहोचू शकतो. भारतीय रुपयांमध्ये ही व्हॅल्यू 4,20,000 रुपये प्रति किलो एवढी आहे. याचा अर्थ लाँग टर्म चांदीचे भाव वाढणार असल्याचे अंदाज आहेत. ते पुन्हा एकदा गेल्या महिन्यातल्या ऑल टाईम हाय लेव्हलपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र या दरम्यान मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळू शकतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ज्या इन्व्हेस्टर्सना लगेच पैशांची आवश्यकता नाही ते 1 वर्षापर्यंत वाट पाहू शकतात. पण ज्यांना जास्त काळ वाट पाहायची नाही ते अधूनमधून चांदीत जी तेजी येत आहे त्याचा फायदा घेऊन सेलिंग करू शकतात. एकूणच काय तर जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचे परिणाम भारतातल्या सोनं आणि चांदीच्या किमतींवरती होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका नियुक्तीमुळे ऑल टाईम हाय लेव्हलला असलेले हे दोन्ही धातू अचानक खाली कोसळले. आता इथून पुढे किमतीमध्ये चढ उतार होणार असल्याचीच अपेक्षा आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? सोनं आणि चांदीचे भाव आणखी कमी होतील की पुन्हा वाढतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी थरार सत्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.